नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 34 स्कॉलरशिप आणि 5वी स्कॉलरशिपसाठी काळ काम वेगवरती 25 प्रश्न पाहणार आहोत. तेही स्पष्टीकरणासाठी. पहिला प्रश्न आहे, एका गाडीकडे 60 किलोमीटर वेग आहे. 120 किलोमीटर अंतर किती वेळात पार पडेल? बघा आता पर्याय आहेत 1 तास, 2 तास, 3 तास आणि 4 तास. तर उत्तर क्रमांक आपलं बी आहे. कसं आलं ते बघूया. स्पष्टीकरण देऊया. वेळचं सूत्र आहे अंतर भागिले वेग बरोबर 120 भागिले 60 बरोबर 2 तास. दुसरा प्रश्न आहे 90 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर हवर्स वेगाने किती वेळेत पूर्ण करेल? पर्याय आहेत 2 तास, 3 तास, 4 तास आणि 5 तास. उत्तर क्रमांक आहे बी 3 तास. स्पष्टीकरण आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग 90 भागिले 30 बरोबर 3 तास. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे 5 तासात 200 किलोमीटर अंतर पार केले, वेग किती? बघा 5 तासात 200 किलोमीटर अंतर पार केले आहे, तर त्याचा वेग काढायचा आहे आपल्याला. पर्याय आहे 30 किलोमीटर हवर्स, बी नंबरचा पर्याय आहे 40 किलोमीटर हवर्स, सी नंबरचा पर्याय आहे 50 किलोमीटर हवर्स, डी नंबरचा आहे 60 किलोमीटर हवर्स. तर उत्तर आहे बी नंबरचं 40 किलोमीटर हवर्स. तर स्पष्टीकरण आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ 200 भागिले 5 बरोबर 40 किलोमीटर हवर्स. तर मित्रांनो, अंतर काळ कामयोगावरती ही सोपी गणित आहे. यानंतर थोडीशी कठीणसुद्धा गणित आपण घेऊन येणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि मित्रांनो, हे जे तुम्हाला सूत्र सांगत आहे अंतर काळ कामयोगावरती, ते तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत. त्यानंतरचा 4 नंबरचा प्रश्न आहे 180 किलोमीटर अंतर 60 किलोमीटर हवर्स वेगाने गाडी पार करते, वेळ किती लागेल? बघा 180 किलोमीटर अंतर 60 किलोमीटर हवर्स वेगाने गाडी पार करते, तर किती वेळ लागेल? पर्याय आहे 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास. उत्तर आहे आपलं बी नंबरचं 3 तास. कारण मित्रांनो, वेळ बरोबर अंतर भागिले वेळ, तर अंतर किती आहे आपलं 180, वेग किती आहे तर 60, तर उत्तर येतं 180 भागिले 60 बरोबर 3 तास. त्यानंतरचा 5 नंबरचा प्रश्न आहे 3 तासामध्ये 150 किलोमीटर अंतर पार केल्यास वेग किती? बघा 3 तासात 150 किलोमीटर अंतर आपल्याला पार करायचे. सोपं गणित आहेत मित्रांनो. पर्याय आहेत 40 किलोमीटर हवर्स, बी नंबरचा पर्याय आहे 45 किलोमीटर हवर्स, सी नंबरचा पर्याय आहे 50 किलोमीटर हवर्स, डी नंबरचा पर्याय आहे 55 किलोमीटर हवर्स. तर उत्तर क्रमांक आहे आपलं सी नंबर. तर वेग बरोबर काय असणार आहे आपलं अंतर भागिले वेळ. तर बघा वेग बरोबर अंतर भागिले वेळ म्हणजे वेळ किती आहे, अंतर किती आहे 150 भागिले वेळ किती आहे 3 तास. 150 भागिले 3 म्हणजे किती येणार आहे 3×5=15 म्हणजे 50 किलोमीटर हवर्स हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 6 नंबरचा प्रश्न आहे एका व्यक्तीने 4 तासामध्ये 120 पाने लिहिली, 1 तासात किती पाने? बघा एका व्यक्तीने किती 4 तासामध्ये 120 पाने लिहिली आहेत, तर एका तासात किती पाने? तर मित्रांनो, आपल्याला 4 तासातली पाने 120 सांगितली आहेत, मग एका तासाचे आपल्याला काढायचे आहेत. सोपं गणित आहे. पर्याय आहेत 20, 25, 30 आणि 35. तर उत्तर आपलं काय असणार आहे 30 असणार आहे. तर कसं आलं ते पाहूया. आता कामगिरी काय केली, कामगिरी म्हणजे किती, त्यानं काम किती केले, काम भागिले वेळ म्हणजे काम किती केले 120 पाने त्यांनी लिहिलीत आणि वेळ किती घेतला आहे 4 तास वेळ घेतला आहे. मग एका तासासाठी किती येणार आहे 120 भागिले 4 येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 30 हा बरोबर असणार आहे आपला. त्यानंतरचा 7 नंबरचा प्रश्न आहे एका कामाला 5 कामगार 10 तासात पूर्ण करतात. बघा एका कामाला 5 कामगार 10 तासात पूर्ण करतात, तर एक कामगार किती तासात करेल? मागासारखंच गणित आहे मित्रांनो, सोपं आहे. फक्त अंतर काळ कामयोगचे सूत्र तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे. आता बघा पर्याय आहेत आपले किती 40, 45, 50 आणि 55. तर उत्तर काय असणार आहे आपलं सी नंबरचं असणार आहे. ते कसं आलं बघूया. काम बरोबर कामगार म्हणजे किती, कामगार गुणले वेळ. आता एक कामगार 5 गुणले 10, एक कामगार किती आहे 5 कामगार सांगितलेत त्यांनी आपल्याला, आणि तास किती दिलेत 10 दिलेत, म्हणजे किती तास होणार 50 तास होणार. 50 तास होणार. 5×10=50. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबरचा प्रश्न आहे हा 12 कामगार 8 दिवसात काम पूर्ण करतात. बघा प्रश्न नीट वाचत जावा. 12 कामगार 8 दिवसात काम पूर्ण करतात, तर 4 कामगार किती दिवसात पूर्ण करतात? आता बघा सोपं गणित आहे, हे एकदम सोपं आहे. याला ट्रिक्स वापरायची आपल्याला. पर्याय आहेत किती 20, 22,
24 आणि 26. तर उत्तर क्रमांक आपलं किती येणार आहे, तर सी नंबरचं येणार आहे 24 हे आपलं उत्तर असणार आहे. कसं आलं ते पाहूया. तर मित्रांनो, कामगार म्हणजे माणसे. आता कामगार गुणले दिवस बरोबर समान. आता कामगार गुणले दिवस बरोबर समान आपल्याला किती दिवस लागतात ते बघायचे. आता 12 माणसाला 8 दिवसात काम पूर्ण करतात. 12 माणसे 8 दिवसात काम करतात म्हणजे किती आलं, 96 आलं. मग 4 माणसे किती दिवसात करतात, म्हणून आपण काय करणार आहे, तिथे प्रश्नचिन्ह देणार आहे. आता बघा, इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु व्यवस्थितरित्या आलेलं म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजेल असं 12 गुणिले 8 भागिले तुम्ही 4 केलं. 12 गुणिले 8 भागिले 4 तुम्ही केलं तर 4 त्रिक 12 आणि राहिले किती 3. 3 गुणिले 8 केलं तर 8 त्रिक 24 दिवस येतं बघा. म्हणजे उत्तर क्रमांक आपला किती येणार आहे, सी नंबरचं येणार आहे 24. त्यानंतरचा 9वा प्रश्न आहे, 60 किलोमीटर अंतर 2 तासात पार करायचे आहे. 60 किलोमीटर अंतर 2 तासात पार करायचे आहे. आवश्यक वेग किती. आता बघा, ए नंबरचा आहे 25 किलोमीटर, बी नंबरचा आहे 30 किलोमीटर, सी नंबरचा आहे 35 किलोमीटर, डी नंबरचा आहे 40 किलोमीटर. तर उत्तर आपलं काय असणार आहे, बी नंबरचं 30 किलोमीटर. 60 किलोमीटर अंतर 2 तासात पार करायचे आपल्याला. आवश्यक वेग किती, तर किती असणार आहे वेग. स्पष्टीकरण बरोबर वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग 60 भागिले 2 केल्यानंतर उत्तर आपलं येतं 30 येतं. म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे, बी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 10 नंबरचा प्रश्न आहे, 240 किलोमीटर अंतर 4 तासात पार केल्यास वेग किती. बघा, 240 किलोमीटर अंतर 4 तासात आपल्याला पार करायचं आहे. आता पार करायचं म्हटल्यानंतर ए बरोबर काय बघा 50 आहे, बी बरोबर 55, सी बरोबर 60 आणि डी बरोबर 65. आता किती सोपं आहे. अंतर काम आता तुम्ही एवढे 10 गणित घेतले त्यामुळे तुम्हाला अंतर बरोबर वेळ. त्यानंतर बघा 10 नंबरचा प्रश्न झालेला आहे आपला. 240 भागिले 4 बरोबर 60 आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 200 पाने 5 दिवसात लिहिल्यानंतर 1 दिवसात किती पाने. ह्याच्यासारखाच एक प्रश्न मगाशी झालेला होता. बघा, सोपा आहे. 200 पाने आपल्याला लिहायचे आहेत आणि एवढं वाचूनसुद्धा तुमचं अंतर कामयोगचं सूत्र जर पाठ असेल तर तुम्ही लवकरात लवकर हे उत्तर सोडवू शकता. आता बघा, स्पष्टीकरण देऊया आपल्याला. पर्याय आहेत 30, 35, 40 आणि 45. आता 200 पाने 5 दिवसात पूर्ण करायचे आहेत आपल्याला, तर एका दिवसात किती पाने होतील. मग 200 भागिले 5, 40. आता ही 4थीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सोपे प्रश्न आहेत. म्हणजे 5वीच्या विद्यार्थ्यांना जरा थोडेसे सोपे वाटतील, परंतु आपण प्रथम थोडे सोपे घेणार आहोत आणि नंतर कठीण प्रश्नाकडे जाणार आहोत. त्यानंतरचा बघा 12 नंबरचा प्रश्न आहे, 360 किलोमीटर अंतर 6 तासात पूर्ण करते तर वेग किती असेल. बघा, आता आपल्याला वेग काढायचा आहे. वेग म्हणजे काय याचं सूत्र आपल्याला पाठ असणे खूप गरजेचं आहे. बघा, आता पर्याय आहेत 50 किलोमीटर हवर्स, 55 किलोमीटर हवर्स, 60 किलोमीटर हवर्स आणि 65 किलोमीटर हवर्स. तर आपलं स्पष्टीकरण काय असणार आहे मित्रांनो, 360 भागिले 6 असणार आहे. म्हणजेच किती येणार आहे, 60 किलोमीटर हवर्स हे उत्तर असणार आहे. उत्तर क्रमांक सी आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 300 किलोमीटर अंतर 50 किलोमीटर हवर्स वेगाने गाडी प्रवास करते. बघा, 300 किलोमीटर अंतर 50 किलोमीटर हवर्स वेगाने गाडी प्रवास करते. तर वेळ काढायची आपल्याला. आता वेळ काढण्यासाठी आपण आत्तापर्यंत काय वापरलेले, फक्त भागाकार हे सूत्र वापरलेलं आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची, मोठ्या संख्येला लहान संख्येने भागा लावायचा आहे. एवढं जरी तुम्हाला समजलं तरी उत्तर आपल्याला समजतं. आता बघा, पर्याय आहेत काय आपले, 5 तास, 6 तास, 7 तास. तर बघा, 300 भागिले 50 बरोबर किती येते आपलं, 6 हे उत्तर येत आहे. त्यानंतर बघा 14वा प्रश्न आहे, एका कामाला 8 कामगार 12 दिवसात पूर्ण करतात तर 4 कामगार किती दिवसात पूर्ण करतात. बघा, एक काम 8 कामगार 12 दिवसात पूर्ण करतात तर 4 कामगार किती दिवसात पूर्ण करतात. तर बघा, पर्याय आहेत आपल्याकडे 20, 22, 24, 26. उत्तर आहे आपलं सी क्रमांक किती येणार आहे, 24. तर कसं काढलं आपण हे स्पष्टीकरणासहित पाहूया.
आता मगाशीच अशा प्रकारचे गणित झालं होतं, त्यासाठी काय केलं होतं 8 × 12 भागिले 4 करायचं. आता इथे काय दाखवलं मी 8 × 12 बरोबर 96 दाखवलं. त्यानंतर 4 गुणले प्रश्नचिन्ह दाखवलं. मग 96 जर आलं तर 96ला काय केले आपण 4ने भाग घालवायचा आहे, तर किती येतं 24 हे उत्तर येतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असणार आहे आपला 15वा. एका व्यक्तीनं एका तासामध्ये 15 पाने लिहिली तर 4 तासात किती पानं? एका व्यक्तीने एका तासात किती पाने लिहिलीत? 15 पाने लिहिली आहेत. तर 4 तासात किती पाने होतील? तर बघा मग अशा प्रकारचं गणित सांगितलं होतं 50, 55, 60 आणि 65. तर उत्तर क्रमांक किती असणार आहे आपला? सी नंबरचा असणार आहे 60. सगळ्या प्रश्नाला आपण काय केलेले आंतरकाळ कामविवेकचं सूत्र वापरलेलं आहे. उत्तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि सूत्र हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कारण की सूत्र तुमच्यासाठी खूप उपयोगी असणार आहे. तर बघा सूत्र काय आहे, स्पष्टीकरण काय म्हणते आपलं, कामगिरी गुणले वेळ. आता कामगिरी किती आहे? 15 आहे आणि वेळ किती आहे? 4 तास. तर मग 15 × 4 बरोबर किती आलं आपलं? 60 आलं. म्हणजे उत्तर क्रमांक किती आला आपला? सी नंबरचा उत्तर आला 60 हे उत्तर आलं. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 16 नंबरचा प्रश्न आहे 150 किलोमीटर अंतर 3 तासात पार करण्यासाठी वेग किती? बघा 150 किलोमीटर अंतर 3 तासात पार करण्यासाठी वेग किती? तर आता वेग किती काढायचा? वेग बरोबर सूत्र काय असणार आहे? अंतर भागिले वेळ. बरोबर का ना? अंतर भागिले वेळ. तर पर्याय काय आहेत आपले? 40, 45, 50, 55. तर उत्तर क्रमांक काय असणार आहे आपलं? सी नंबर आहे. तोंडी उत्तर काढलं तरी तुम्हाला चालतं. आता स्पष्टीकरण देताना काय सांगितलं आहे आपण? अंतर बरोबर काय असणार आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ असणार आहे. मग 150 भागिले किती असणार आहे? 3 असणार आहे. मग उत्तर किती येतं आपलं? 50 येतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 45 किलोमीटर हवर्स वेगाने 180 किलोमीटर अंतर पार करायची वेळ. 45 किलोमीटर वेगाने 180 किलोमीटर अंतर पार करायची वेळ आहे. मग आता 180 भागिले आपल्याला काय करावं लागणार आहे? 45 करावं लागणार आहे. मग सूत्र काय आहे? पर्याय काय आहेत आपले? 3, 4, 5, 6. तर आता स्पष्टीकरण काय द्यायचं आहे आपल्याला? 180 भागिले 45. तर 180 भागिले 45 जर केलं तर 5ने भाग घालवला तर आपला किती येते? 5 × 9 = 45 आणि वर किती येते? 5 × 3 = 15 आणि 5 × 30. परत 4ने भाग घालवल्यानंतर उत्तर आपलं किती येते? 9 × 5 = 9 × 36. म्हणजे 4 नंबरचं उत्तर येतं आपलं. 4 तास आपलं वेळ येणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा 18 नंबरचा प्रश्न आहे 5 कामगार 10 दिवसात 5 कामगार 10 दिवसात काम करतात. तर 10 कामगार किती दिवसात काम करतात? एक काम 5 कामगार 10 दिवसात. थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. 5 कामगार 10 दिवसात एक काम करतात, तर 10 कामगार एक काम किती दिवसात करतात असा प्रश्न आहे. तर बघा 4, 5, 6 आणि 7. तर उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे? बी नंबर येणार आहे 5. कारण की मगाशीच आपण सांगितलं होतं 5 × 10 करायचं आहे आणि भागिले काय करायचं आपल्याला? 10 करायचं आहे. 5 × 10 = 50 आणि 5 × 10 × 50 भागिले 10 म्हणले 10 भागिले म्हणले किती ते 10 × 5 = 50. म्हणजे दिवस किती आले? 5 दिवस. म्हणजे 5 कामगार 10 दिवस एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तर 10 कामगार एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 5 दिवसात पूर्ण करतात. सोपं उत्तर आहे. त्यानंतरचा 19वा प्रश्न आहे आपला एका कामाला 6 तास लागतात तर 2 तासात किती भाग पूर्ण होईल? एका कामाला 6 तास लागतात तर 2 तासात किती भाग पूर्ण होईल? तर बघा आता इथं काय अपूर्णांकात उत्तर येत आहे. बघा 1/4, 1/3, 1/2 आणि 2/3. तर उत्तर क्रमांक आपलं काय येते? बी 1/3. तर कसं काढलं आपण? तर 6 भागिले आपण काय करणार आहे आता? 2 तास करणार आहे. तर 6 भागिले 2 केल्यानंतर 2ने भाग घालवायचा आहे. बे के बे आणि बेत्रिक 6. परंतु इथं काय करायचं आहे आपल्याला? 2 वरती घ्यायचं आहे आणि 6 खालती घ्यायचं आहे. म्हणजे बे के बे आणि बेत्रिक 6 म्हणजे 1/3 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 20वा प्रश्न आहे एका तासात 20 पाने लिहितात तर 5 तासात किती पाने लिहितात? एका तासात 20 पाने लिहितात तर 5 तासात किती पाने लिहितात? अगोदर आपल्याला ह्याच्या अगोदर असे प्रश्न आले होते की 5 तासात असे म्हणजे अगोदर जास्त तासाचे पाने लिहायला सांगत होते आणि एका तासाचे पाने काढायला सांगत होते. पण या प्रश्नामध्ये काय सांगितले? एका तासात 20 पाने लिहितात तर 5 तासात किती पाने लिहितात? तर बघा आता पर्याय आहेत 80, 90,
100 110. तर उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे, सी नंबरचा असणार आहे. तर का असणार आहे, तर 20 गुणिले 5 आपल्याला करायचे. 5 तासातले पानं काढायचे आहेत. एका तासाला 20 तर 5 तासाला किती, तर गुणाकार करायचे. आपल्याला इथं भागाकार करून चालणार नाही. नाहीतर काही वेळेस तुम्ही काय करतात 5 चौक 20 करचाल, परंतु तसं नाही. तर 20 गुणिले 5 करायचं आहे. आपल्याला उत्तर किती येणार आहे, 100 पाने लिहितात. म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे, सी नंबरचा असणार आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न आहे, 80 किलोमीटर अंतर 4 तासात तर वेग किती. बघा 80 किलोमीटर अंतर 4 तासात पार करतात तर वेग किती असणार आहे. तर या ठिकाणी सुद्धा काळ काम वेगचं आपल्याला सूत्र वापरायचं आहे. पर्याय आहेत 15 20 25 आणि 30. तर उत्तर काय असणार आहे आपलं, बी नंबरचं असणार आहे 20. स्पष्टीकरण काय असणार आहे, 80/4 म्हणजेच काय, अंतर भागिले वेळ असणार आहे. मग 80/4 बरोबर किती येतं, 4 1 4 4 2 8 4 0 0 म्हणजे 20 हे उत्तर येतं. पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 22वा प्रश्न आहे, 60 किलोमीटर हवर्स वेगाने 3 तासात किती अंतर पार पडते. बघा 60 किलोमीटर हवर्स वेगाने 3 तासामध्ये किती अंतर पार करते. तर पर्याय आहेत 150 160 170 180. पर्याय आहेत 150 160 170 आणि 180. तर उत्तर क्रमांक आपला डी आहे. स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे. तर काय आहे, तर 60 किलोमीटर अंतर वेगाने 3 तासात किती पार करेल. तर आपल्याला काय करावं लागेल, वेग गुणिले अंतर करावं लागेल. म्हणजे अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वेग गुणिले वेळ करावं लागेल. तर स्पष्टीकरण काय करावं लागणार, 60 गुणिले 3 केलं तर 6 3 18 180 येतं. म्हणजे उत्तर क्रमांक आपला डी नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 23वा प्रश्न आहे, 8 कामगार 16 दिवसात काम करतात तर 4 कामगार किती दिवसात काम करतात. बघा 8 कामगार 16 दिवसात काम करतात तर 4 कामगार किती दिवसात काम करतील. तर पर्याय आहेत 28 30 32 34. मग आता पर्याय बघा, 8 कामगार 16 दिवसात करतात, बरोबर का. तर आता मग स्पष्टीकरण काय करायचं, 8 गुणिले 16 भागिले आपल्याला 4 करायचं आहे. 8 गुणिले 16 भागिले 4. तर 8 गुणिले 16 किंवा 4ने तुम्हाला डायरेक्ट भागावलं तर 4 चौक 16 येतं आहे आणि 8 चौक 32 येईल. तसं करायचं असेल तर तसं करू शकता, किंवा 8 गुणिले 16 बरोबर 4 गुणिले प्रश्नचिन्ह देऊ शकता आणि 8 गुणिले 16चा गुणाकार 128 येतं. त्यासाठी त्याला भागिले 4 केलं तर आपलं उत्तर किती येतं, 32 येतं. त्यामुळे आपण काय करणार आहे, उत्तर क्रमांक आपला किती येणार आहे, सी नंबरचा येणार आहे 32. त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे, 50 पाने 5 तासात लिहितात. 50 पाने 5 तासात लिहितात तर एका तासात किती पाने लिहितात. 50 तासात 5 पाने लिहितात तर एका तासात किती पाने लिहितात. बघा आता पर्याय आहेत 8 9 10 आणि 11. तर उत्तर काय येणार आहे, सी नंबरचे येणार आहे 10. 50/5 केलं तर आपलं उत्तर येते 10. म्हणजे किती येते, 1 तासात पाणी काढायचे म्हटले म्हणून आपल्याला 50/5 करावं लागणार आहे. तर उत्तर आपलं किती येणार आहे, 10 येणार आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे, 100 किलोमीटर अंतर 25 किलोमीटर हवर्स वेगाने गाडी पार करते ते वेळ किती. बघा 25 किलोमीटर अंतर 100 किलोमीटर अंतर 25 किलोमीटर हवर्स वेगाने गाडी पार करते ते वेळ किती. तर बघा 3 4 5 6. तर उत्तर क्रमांक काय असणार आहे, बी नंबरचा असणार आहे. स्पष्टीकरण 100 गुणिले 25 100 भागिले 25. आता 100 भागिले 25 आपल्याला काय करावं लागणार आहे, अंतर भागिले वेळ करावं लागणार आहे. तर वेळ किती येणार आहे आपला, 4 तास वेळ येणार आहे. त्यानंतर काय केलेले आपले सर्व प्रश्न सोडवून झालेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. या प्रश्नांचा सराव करणे तुमच्यासाठी खूप खूप गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंतर काळ कामयोग या घटकावरती येणाऱ्या सर्व प्रश्नांचा सरावसुद्धा तुम्हाला करायचा आहे. तसेच सूत्रपाठ असतील तर सर्व गणितं तुम्हाला व्यवस्थितरित्या सुटतील. यानुसार तुम्हाला हे प्रश्न खूप सोपे होते. त्याच घटकानुसार तुम्हाला प्रश्न काही प्रमाणात अवघडसुद्धा प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि जास्तीत जास्त तुम्हाला सोप्या प्रश्नाकडून अवघड प्रश्नाकडे जाण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला जाणार आहे. तर हे आजचे प्रश्न काही विद्यार्थ्यांसाठी थोडेसे सोपे, 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडेसे अवघड आणि 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडे सोपे होते. तर दोन्ही विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही कन्सेप्ट किंवा काही स्पष्टीकरण जर समजले नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये
लिहायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याविषयी तुम्हाला व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण दिले जाईल. तर तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त स्कॉलरशिपचा सराव करा आणि जास्तीत जास्त प्रश्नाचा सुद्धा सराव करा. परीक्षा जवळ आलेली आहे. स्कॉलरशिपचे फॉर्म 4थी आणि 7वीचे सुटलेले आहे. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि